नाशिक रोड सिन्नर फाटा इथं माजी नगरसेवक बाजीराव भागवत यांच्या सदाशिव पॅलेस या अपार्टमेंटच्या गाळ्यामध्ये इंडिया नंबर 1 बँकेचे एटीएम असून अगदी या समोरच सिन्नर फाटा पोलीस चौकी आहे। मात्र असं असतानाही पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन कटरच्या साहाय्याने तोडून वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसलाय। सिन्नर फाटा इथं असलेल्या इंडिया बँकेचे एटीएम मशीन जवळ येऊन पहाटे 3:35 3 ते 4 चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन तोडलं। अर्ध्या तासात हे मशीन पूर्णपणे कापून काढून ते बाहेर आणलं। तसंच पिकअप व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू केला। मात्र त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षा चालकाच्या ही बाब लक्षात आली। त्यामुळे या रिक्षा चालकाने तिथून 2 फेऱ्या मारून या घटनेचा अंदाज घेऊन थेट नाशिक रोड पोलीस ठाणे गाठले। मात्र त्याच वेळी रिक्षा चालक आपल्या मागावर असल्याचं चोरट्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी सदर एटीएम मशीन तिथंच टाकून पिकअप व्हॅनसह तिथून धूम ठोकली। या घटनेची रिक्षा चालकांकडून माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाचे हवालदार विजय टेमगर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। या घटनेची पाहणी करून चौकशी सुरू केली। मात्र पोलीस चौकीसमोरच एटीएम पळवून नेण्याचा प्रयत्न होत असताना देखील पोलिसांच्या नजरेतून ही घटना कशी सुटली याची आता नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। दरम्यान सामनगाव रोडवर पॉलिटेक्निक जवळ 8 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एटीएम फोडण्याची घटना घडली होती। त्याचा अद्यापही तपास लागला नाहीये। रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।